नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीनंतर आता नाशिक पोलिसांनी पोलिसांचा खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे सध्या नाशिकमध्ये चर्चा सुरू आहे ती फक्त नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि नाशिक पोलिसांची। नाशिक पोलिसांनी काय कारवाई केल्या हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आहे, ज्यांनी नाशिकमध्ये या सगळ्या धडाकेबाज कारवाया केल्या आणि त्यामुळे नाशिककर आय सपोर्ट नाशिक पोलीस असं म्हणताय। सर, खरं तर मोठ्या प्रमाणात कारवाया ज्या आहेत त्या पोलिसांकडून केल्या जात आहे। नेमकं पोलिसांना इतकं कठोर का व्हावं लागलं? नाशिकमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे पोलिसांना अचानकपणे इतकी कठोर भूमिका या सगळ्या गुन्हेगारांबाबत घ्यावी लागली? सर्वप्रथम मी आपले सर्व माध्यमांचे आभार मानतो की आपण वेळोवेळी गुन्हेगारीचा विषय उचलून धरला आणि आम्ही ज्या कारवाया करतोय त्याच्यामध्ये आपण आपला भक्कम पाठिंबा हा नाशिक शहर पोलिसांबरोबर ठेवला। आपल्या सर्व माध्यमांचे खूप आभार। आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये किंवा मागच्या महिन्याभरामध्ये नाशिक शहरामध्ये अचानक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली। एक जो क्राईम स्पॉट आपण म्हणतो तर त्या प्रकारचा एक क्राईम स्पॉट आपल्याला बघायला मिळाला। तर त्याच्यामध्ये मर्डर्सची संख्या वाढली, सर्वच प्रकारचे गंभीर गुन्हे असतील त्याची संख्या अचानक वाढली आणि मग जी आपली देवभूमी नाशिक आहे तर त्याच्यामध्ये असं का होतंय याच्यावर विचारमंथन सर्वांचं सुरू झालं। नागरिकांचं सुरू झालं, आपल्या मीडियाचं सुरू झालं, पोलिसांचं सुरू झालं, सर्व लोकप्रतिनिधींचं त्यावर अशा प्रकारचं विचारमंथन सुरू झालं। तर त्या सगळ्यांमधून असा नाशिक पोलिसचा जो काही निष्कर्ष होता की ह्याच्यामध्ये ज्या गुन्हेगारीला आपण आत्ताच आळा घातला पाहिजे आणि कठोर कारवाई ह्याच्यावर प्रतिबंधात्मक पण आणखीन जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्यावर पण त्या सर्व गुन्हेगारांना प्रॉपर त्याच्यावर लीगल ॲक्शन झाली पाहिजे आणि अशा प्रकारे झाली पाहिजे की पुढे कोणी असे गुन्हे करायची हिंमत नाही करणार। तर त्याप्रमाणे नाशिक शहर पोलिसांनी आपल्या धडक कारवाया सुरू केल्या। त्यानंतर जे टवाळखोर असतील किंवा जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स असतील किंवा ज्या ठिकाणी काही तसं आपण बघितलं तर भुर्जीच्या गाड्या असतील पण ते इल्लिगल नसल्या तरी तिकडे दारू पीत मोठ्या प्रमाणावर लोक बसतात, पार्सल पॉईंट्स असतील, तर अशा प्रकारे ह्या गोष्टीवर कारवाया सुरू केल्या एका बाजूला। दुसऱ्या बाजूला जे मोठे गुन्हेगार होते, काही जी मोठी नावं होती त्यांनी फायरिंगमध्ये त्यांची नावं आली आणि नाशिक पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कुठलाही गुन्हेगार असेल मग छोटा असेल का कितीही मोठा असो तर त्याला कुठल्याही प्रकारची त्याची तमा न बाळगता आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि खूप सक्त कारवाई करणार हा मेसेज आम्ही आमच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे। सर, या सगळ्या कारवायांमध्ये ज्यावेळेला अशा कारवाई करत असताना बऱ्याचदा राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात येतो, कारण या कारवाया जर बघितल्या यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक जे काही आहे ते देखील आपल्या रडारवर आहे, त्यांना देखील आपण या सगळ्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतले, कारवाई करतो। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं झुगारून कारवाई करणं किती आव्हानात्मक वाटतं आणि अशी कारवाई करत असताना सत्ताधारी पक्षातल्या विशेषतः लोकांवर कारवाई करता अडचणी येत आहे? मी आपल्याला खूप स्पष्ट सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी इतका भक्कम पाठिंबा पोलीस दलाला दिलेला आहे की आम्ही कारवाई करायला बिलकुल कसरत नाही। आणि एक वेळ आम्ही जर ऑपोजिशनवर जर कुठला ऑपोजिशनचा एखादा माणूस असेल आणि कारवाई केली तर आमच्यावर काही ॲलिगेशन होतात त्यात की हे कॉन्स्पिरसी करून केली। पण आता आपण या ठिकाणी बघत असाल की ऑपोजिशन असेल, रुलिंग पार्टी असेल, सर्वच पक्षाच्या लोकांवर आम्ही कारवाया केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा खूप खंबीर आणि भक्कम असा पाठिंबा आम्हाला आहे। यामध्ये एक महत्त्वाचा पुन्हा मुद्दा असाच येतो की हे जे गुन्हेगार आपण ताब्यात घेतले ज्यांना राजश्रय होता राजकीय पक्षांचा, यांच्याकडे असं काय आढळून आलं? टोळ्या चालवत होते, नेमकं काय करत होते? ह्या सगळ्याचा राजकीय फायदा ते काय घेत होते गुन्हेगारी करताना? आपण जर पूर्ण ट्रेंड बघितला तर जोही पक्ष सत्तेमध्ये येतो त्याच्याजवळ गुन्हेगार जाण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना प्रोटेक्शन पाहिजे असतं। पण एखाद्या राजकीय पक्षात असले म्हणजे त्यांना गुन्हे करायला मोकळी काय असं नाही आणि त्यांच्यावर जर ते गैरकायदेशीर कृत्य करत असणार तर त्यांच्यावर कारवाई होणारच। त्याच्यामध्ये हे जे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात हे आपापले मोठे बॅनर लावून, पोस्टर्स लावून किंवा काही गरीब लोकांकडून एक्स्टॉर्शन करून, काही जमिनीचे काही भांगडी करून हे पैसे लोकांकडून उकळतात। त्याचबरोबर जे ज्युवेनाइल्स असतात, जे 15 ते 18 वयोगटातील लोक आहेत किंवा 15 ते 18च्या वरील पण जर 23-24पर्यंत आपण बघाल ज्याच्यामध्ये त्यांच्या मनावर एक काही बिंबवलं जाऊ शकतं तर त्याच्यावर सोशल मीडियामधून आणि ह्यांच्या त्या बॅनरबाजीमधून ते बिंबवतात की आम्हीच सरकार आहे, आम्हीच बॉस आहे। तर नाशिक पोलिसांच्या ज्या कारवाया आहेत तर त्याच्यामध्ये
कोण बॉस आहे आणि कोण सरकार आहे हे आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे. नाशिक जिल्हा हा फक्त कायद्याचा बालेकिल्ला आहे. ही जी स्लोगन आली, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, ही नाशिककरांची आहे की नेमकी काय? ही एका व्हिडिओ रीलवर काही गुन्हेगारांनी की नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला अशा बद्दल होतं, तर आम्ही त्यांना पकडले आणि मग आम्ही त्यांना बरोबर दाखवून दिले हा कोणाचा बालेकिल्ला काय आहे. पण नंतर आम्हाला वाटलं की हा पूर्ण शहरासाठीच हा स्लोगन आहे आणि फक्त ही घोषणा राहू नये, तर प्रत्येक गल्लीमध्ये याचं अंमलबजावणी व्हावी म्हणून ही कारवाई सुरू झाली. येस. आता नाशिक शहरातला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो नाशिककरांना सातत्यानं भेडसावतो तो म्हणजे कुठलीही जयंती आली, कुठलाही वाढदिवस आला, कुठलाही उत्सव आला की मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली जाते. शहरातले वाहतूक बेटं अडवले जातात, लोकांचे दिशादर्शक फलक ज्याच्यावरून लोकांना दिशा कळते शहराची ते झाकले जातात आणि अनावश्यकपणे शहर विद्रूप केलं जातं. ह्या लोकांवरती आत्ता कारवाई केल्या जात आहे. पुढच्या काळामध्ये या लोकांना काय इशारा असणार आहे पोलिसांचा? आम्ही मागच्या 1.5-2 वर्षामध्ये अशा प्रकारच्या जे विद्रुपीकरण करतात तर त्या बऱ्याच जणांवर 3-4 मोहिमेअंतर्गत कारवाई केलेली आहे. पण प्रत्येक वेळेला एखादा सण उत्सव आला किंवा एखादी जयंती आली की हे सगळं परत सुरू होतं. तर ह्यावेळेला आम्ही काही त्याच्यामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना होईल का किंवा काही असे उपाय होतील का की ज्यातून ह्या सगळ्या फालतूच्या गोष्टी होऊ नये त्याचा आम्ही विचार करतो आणि लवकरच आम्ही त्याच्यावर काहीतरी तोडगा चांगला करू. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या माध्यमातून अनेक लोकांनी मोठमोठी कार्यालये थाटली आणि ती सगळी अनधिकृतपणे म्हणजे काही जागा ज्या आहेत त्या पूर्णतः इनलिगल आहे. काहींचं नदी नाल्यामध्ये बांधकाम आहे, काहींचं शासनाच्या जागेवर बांधकाम आहे. मात्र हे आजपर्यंत केवळ दहशतीच्या जोरावर, मसल पॉवरच्या जोरावर टिकून होतं. हे सगळं जमीनदोस्त होणार आहे का? हे जे गुन्हेगारी स्वरूपाची जी लोकं आहेत किंवा गुंड लोकं आहेत हे कुठेतरी लोअर लेवलला ज्या रिकाम्या जमिनी आहेत त्यांच्यावर एन्क्रोचमेंट करतात, तिकडे काहीतरी शेड बांधतात, तिकडे दारूची काहीतरी सुरू करतील किंवा एखाद्या पूर्ण बिल्डिंग बांधून टाकतात. पण आता आमचं नाशिक महानगरपालिकेबरोबर खूप चांगलं कोऑर्डिनेशन झालेलं आहे आणि मागच्या काही दिवसातही आपण जसं बघितलं आणि पुढच्याही येणाऱ्या काळात आपण बघाल की असं जिकडे जिकडे आम्हाला आयडेंटिफाय होईल की अशा प्रकारची कुठला उद्योग झालेला आहे तर त्याच्यावर कारवाई होईल. सर, आणखी एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न की नाशिककरांच्या मनामधली जी भीती आहे गुन्हेगारांच्या प्रती ती घालवण्यासाठी आपण काय करतो आहे आणि नाशिककरांनी पोलिसांना सपोर्ट म्हणून किंवा ही गुन्हेगारी जी संधी खरं तर नाशिककरांना तुमच्या निमित्ताने मिळाली गुन्हेगारी मुक्त नाशिक करण्याची, तुम्ही काय आव्हान कराल नाशिककरांना? नाशिककरांचं माझं आव्हान आहे की हे सर्व जे गुंड लोक असतात हे असे दाखवतात की आम्ही फार काहीतरी मोठे आहे, आम्हाला काहीतरी राजाश्रय आहे, आम्ही काही करू शकतो. पण आपली जर आपण पोलिसांवर विश्वास ठेवलात आणि एकदा तर आपण पोलिसांकडे आलात तर यांना किती कोणाचा आश्रय आहे हे आपल्यालाच बघायला मिळेल. त्यामुळे हे अशा प्रकारची जी बॅनरबाजी किंवा रील्स किंवा इतर काही चर्चेंना आपण बळी न पडता आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या मुक्तपणे पोलिसांना सांगा. आपण पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये रोज सकाळी मला पोलीस आयुक्त नाशिक मला भेटू शकता. मी पर्सनली आपले काही अशा प्रकारची जी सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत त्या जर असतील तर त्याच्यामध्ये आपण आम्हाला सांगा. आम्ही अशी कारवाई करू की आपल्यालाही आपला पोलिसांवरचा विश्वास आणि नाशिककरांचा पोलिसांचा विश्वास दृढ होईल. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एक दबंग अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आता नाशिककरांनी दिली आहे. खरं तर दबंग पोलीस आयुक्त म्हणून ज्यांना म्हटलं गेलं, हा दबंग शब्द जो आहे तो आता त्यांना नाशिककरांनीच दिला आहे. त्याचं कारणही तेच आहे की गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिक पोलिसांनी ज्या पद्धतीनं ज्या धडाक्यानं कारवाया सुरू केलेल्या आहे या सगळ्या कारवायांचं नाशिककरांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. आणि या सगळ्या दबंग त्यांचं जे काही त्यांच्या याच्याबद्दल जी व्यक्त केली जाते भावना त्याबद्दल पोलीस आयुक्तांना नेमकं काय वाटतं तेही विचारणार आहोत. हा शब्द जो आहे हा अतिशय चुकीचा आहे. आम्ही सर्वजण आम्ही सेवक आहे आपले, आम्ही शासक नाही सेवक आहे आणि त्याच भावनेने आम्ही सर्व नाशिकमधल्या नागरिकांना जेवढी सेवा देता येईल, कारण पोलीस ही आहे ही एक सेवा आहे, तर त्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. धन्यवाद. आपण बघतोय आपल्यासोबत पोलीस आयुक्त होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही फक्त सेवक आहोत आणि नाशिककरांची सेवा आम्ही करणार आहोत. त्यामुळे पोलिसांच्या कारवायांचं आता सामान्य नाशिककरांकडून स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर सामान्य नागरिक आय सपोर्ट नाशिक म्हणून मोहीम देखील सोशल मीडियावर चालवत आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांकडून सुरू झालेली ही कारवाई पुढच्या काळामध्ये देखील कायम राहावी, नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं अशी सामान्य नाशिककरांची अपेक्षा असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण गाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.